बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रात्रभर अतिमुसळधार पाऊस पडलाय। मुंबई उपनगरात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। तर मुंबईतील नॅशनल पार्क जंगल परिसरात सर्वाधिक पाऊस झालाय। या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी आणि विहार तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। पावसाची सर्वाधिक नोंद विक्रोळीमध्ये झाली आहे। विक्रोळीमध्ये 248.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर मुंबई शहरात सर्वाधिक पाऊस सायन परिसरात झालाय। सायनमध्ये काल रात्री 221 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। जुलै महिन्यात मुंबईत पावसाने पाठ फिरवली होती आणि त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणी पातळी देखील कमी झाली होती। मात्र काल रात्री पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईच्या तलावांमध्ये पाणी पातळी वाढल्याने मुंबईकरांना दिलासा मिळालाय। मुंबईला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। शहर आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। मुंबई उपनगरात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे। तर शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। चुनाभट्टी आणि अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलेलं आहे। तर पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। किंग्स सर्कल जवळच्या गांधी मार्केट परिसरात पाणी साचलेलं आहे। हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी केलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मुसळधार पावसामुळे लोकलच्या वाहतुकीला देखील फटका बसलाय। मध्य आणि हार्बर लोकल वाहतुकीला देखील फटका बसला असून वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय। किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलेलं आहे। तर लोकल वाहतूक देखील उशिराने सुरू आहे। ट्रॅकवर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय कारण मुंबईमध्ये रात्रीपासूनच अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळेच गांधी मार्केट परिसरात मोठं पाणी साचलेलं आहे। मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलेलं आहे। गांधी मार्केट या परिसरामध्ये पाणी साचलंय। तर लोकल वाहतूक देखील सध्या उशिराने धावत आहे कारण ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला झोडपून काढलेलं आहे। अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। सध्या ही चुनाभट्टीच्या लोकलची खरं तर सेवा आता धीम्या गतीने सुरू आहे कारण हार्बर मार्गावर पाणी साचलेलं आहे। तर दादर रेल्वे स्थानकातली देखील दृश्य आपण पाहतोय। पश्चिम रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं आहे। रात्रीपासूनच मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। अनेक उपनगरांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे। तर सध्या आपण पाहतोय तर रेल्वे स्थानकांमध्ये ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। दोन दृश्य चुनाभट्टी आणि दादरची हार्बर मार्गावर ट्रॅकवर कशा पद्धतीने पाणी आलंय आपण ते पाहतोय। तर दादरमध्ये पश्चिम रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे लोकल ही धीम्या गतीने सुरू आहे। मुंबईत काल रात्रीपासूनच जे आहे ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर अगदी पहाटेपर्यंत जो आहे तो पावसाने जोर धरला होता। त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी जे आहे ते सकल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळतं। मी सध्या उपस्थित आहे सायन गांधी मार्केट याच परिसरात। आपण पाहू शकतो जे पाणी आपल्याला साचलेलं जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर अगदी काल जोरदार असा पाऊस पडला त्यामुळे देखील ह्या सायन गांधी मार्केट परिसरात जे आहे ते पाणी साचलं होतं। त्यामुळे अनेक वाहनं देखील जे आहे ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। वाहनं देखील जी आहे ती बंद पडलेली आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं तर याच सायन गांधी मार्केटमध्ये जे पंपिंग स्टेशन आहे ते पंपिंग स्टेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि अगदी पावसाने जरी आता तुर्तास विश्रांती घेतली असली तरी जे आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि जे गाड्या बंद पडलेल्या आहेत पावसाच्या पाण्यामुळे जे गाडी बंद पडलेल्या आहेत त्या वाहनांना देखील जे आहे कुठेतरी ट्रॅफिक होऊ नये किंवा वाहनांना अडचणी होऊ नये म्हणून जे आहे ते वाहनं बाजूला करण्यास जे आहे ते मुंबई पोलीस आपल्याला बाजूला करताना पाहायला मिळतं। त्याचबरोबर पाण्याचा निचरा करण्यासाठी घटनास्थळी म्हणजे या सायन गांधीनगर येथे जे आहे ते महानगरपालिकेचे कर्मचारी देखील जे आहे ते पाण्याचा निचरा करताना पाहायला मिळतात। तुर्तास जरी विश्रांती घेतली असली तरी पुढच्या काही तासात जे आहे ते मुंबईच्या अनेक भागात जे आहे ते जोरदार पाऊस पडू शकतो असा देखील जो इशारा देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईतल्या विक्रोळी पार्क साइट परिसरात दरड कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाले असून या जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे ही दरड घरांवर कोसळलेली आहे।
दृश्य समोर आलेली आहेत। मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईड परिसरात ही दरड कोसळली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेले आहेत। या जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे ही दरड घरांवर कोसळली। वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि त्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचले तर रस्ते जलमय झालेले आहेत। रात्रभर पडलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यातील गालानगर, राजनगर, आचोळे रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वसई विरारमध्ये देखील रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। रस्ते जलमय झालेले आहेत। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। तुम्ही बघताय मागे पाणी किती साठलंय आणि याच्यामध्ये पब्लिकला किती त्रास होतोय। गेले 13 वर्ष मी हे बघतोय आणि आता हे असंच चालू राहणार तर पब्लिकनी काय करायचं। आमचे टॅक्सचे पैसे हे लुटून सगळे पळाले आणि मजा मारतात, मोठे मोठे बंगले घेऊन, मोठमोठे फॉर्च्युनर घेऊन। सामान्य माणसांनी काय करायचं याच्यामध्ये। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा फटका जनजीवनावर बसताना दिसतोय। वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळून वाहत असून संगमेश्वरमधील मागजन बाजारपेठेमध्ये गड नदीचं पाणी शिरलेलं आहे। दुकानांमध्ये सध्या 5 ते 6 फूट पाणी असल्याचं दिसून येते। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र मागजन बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरवर्षीप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात 7 ते 8 वेळा मागजन बाजारपेठेत पाणी शिरत असल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं। गेल्या 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस बरसतोय आणि पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। देगलूरमधील मन्याड नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे देगलूर तालुक्यातील वझरगा शिवारात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। ओढे आणि नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या पाण्यामुळे पिकं सडून जाण्याची भीती आहे तर मन्याड नदीकाठच्या काही गावात हीच परिस्थिती आहे। त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे। नांदेडच्या लोहा तालुक्यातील गांधीनगर वस्तीला ये-जा करण्यासाठी रस्ताच नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढावा लागतोय। स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं केली मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। काल नांदेडमध्ये दमदार पाऊस कोसळला आणि त्यानंतर ग्रामस्थांवर बैलगाड्याच्या मदतीनं ओढ्यातून प्रवास करण्याची वेळ आलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ बनवत गावकऱ्यांनी प्रशासनाला पाठवलाय। आता तरी या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या धरण गावात मुसळधार पावसानं धरणी नाल्याला पूर आलाय। पुराचं पाणी काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं। शहरातील तेली तलावही तुडुंब भरल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। जळगावमधली ही दृश्य जळगावच्या धरण गावात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही तेरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। धाराशिवमध्ये तुफान पाऊस कोसळला होता। पावसामुळे तेरणा धरण हे ओव्हरफ्लो झालं असून धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि सलग दुसऱ्या दिवशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरण पाहण्यासाठी पर्यटकांनी देखील गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पळशी, मांडकी, गोपाळपूर, पोखरी, पिसादेवी या परिसराला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। जिल्हा परिषदेच्या आवारात पुराचं पाणी घुसलंय तर नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अनेक ठिकाणी चारचाकी वाहनं पाण्यात बुडालेली आहेत। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अतिवृष्टी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक गावांना पाण्याचा तडाखा बसलाय। देशाच्या स्वातंत्र्यानंतर अजूनही अशी काही गावं आहेत की जिथे आजही ना रस्ते आहेत ना पुलांची व्यवस्था। मात्र कोणतीही भीती न बाळगता येथील गावकरी आणि शाळकरी विद्यार्थी आजही खडतर प्रवास करतायत। अलिबाग तालुक्यातील खुटळवाडी, बामणगाव आदिवासी वाडी अजूनही खडतर अनेक सुखसोयींपासून वंचित आहे।
इकडचे गावकरी आणि शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात या नदीतून जीवघेणा प्रवास करतायत। येथील शाळकरी मुलांना तर ऐन पावसाळ्यात या पाण्यातून तारेवरची कसरत करावी लागते। नदी ओलांडताना या विद्यार्थ्यांना गावच्या पलीकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। त्याचा प्रत्यय येणारा हा व्हिडिओ पाहाल तर आपल्याला देखील मोठा प्रश्न खरं तर पडेल। वारंवार संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केलाय। प्रत्येक टायमाला आम्ही शाळेची मुलं घेऊन जातो किंवा आजारपणाची व्यक्ती कोणी आजारी झालं गावामध्ये त्यांना आम्ही घेऊन जातो। ह्याच पावसामध्ये आम्हाला जायला लागते नदी क्रॉस करून। मग ह्याच्यामध्ये जर जो कोणाचा जीव गेला तर याला जिम्मेदारी कोण? आज लहान मुलं शाळेमध्ये जात आहेत, आज शाळेमध्ये जात असताना नदीला पाणी आलं आणि त्या पावसामध्ये एकच मुलाने लाईनीने जर ती मुलं गेली, लहान मुलं त्यांना काही समजत नाही, जर त्या नदीमध्ये उतरल्या आणि जर उद्या कुठलं काही त्या मुलांचं झालं याला जिम्मेदारी कोण? रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली होती। मात्र आता रायगडच्या अलिबाग, पेण, रोहा, मुरुड या तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे।